पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील ILS हे जे लॉ कॉलेज आहे येथील 5 विद्यार्थ्यांकडून एका 35 वर्षीय तरुणावरती रॅगिंग करण्यात आली आहे। त्यांनी ज्यांनी ही तक्रार दिलेली आहे ते आता आपल्यासोबत आहेत। ओमकार लोखंडे आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही ही तक्रार दिलेली आहे, नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? 2024ला मी ILS लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि ॲडमिशन सोबतच मला हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं। तर पहिल्या दिवसापासून मला कॉलेजमध्ये बरेचसे चुकीचे प्रकार दिसून आले, म्हणजे दारू, ड्रग्ज, गांजा, सिगारेट याचं खुलेआम होणारं व्यसन। त्यामुळे मी व्यथित झालो, प्रिन्सिपल मॅडमला भेटलो आणि त्यांना हा सगळा प्रकार समजावून सांगितला। त्याने तो ऐकून घेतला, कारवाईचं आश्वासन दिलं, पण तशी कारवाई कधीही झाली नाही आणि मीही त्या गोष्टीत न पडता अभ्यासाकडे लक्ष देण्याचं ठरवलं। पण नंतर अशी घटना घडते ज्याच्यामुळे मला टार्गेट केलं जातं, रॅगिंग सुरू होतं। की 7-8 मुलं हॉस्टेलच्या एका रूममध्ये दारू पित होती। दारू पित असताना एक सिक्युरिटी गार्ड येतो, तो त्यांची शूटिंग सुरू करतो आणि मुलं घाबरतात। मुलांना एक स्ट्रॉंग अझम्पशन ते बनवतात की ह्या सिक्युरिटी गार्डला मी टिप दिली आणि यानंतर मात्र मुलं मला टार्गेट करायला सुरू करतात। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी दरवाज्यावरती अंडी फोडली, दरवाज्यावरती शिवीगाळ लिहिली, ठीक आहे असेल ते दरवाजाची काच फोडली, गुटखा खाऊन थुंकणं, हे सगळे प्रकार झाले। मॅडमला मी कळवलं। मोठा काळ मी त्यांना सुरुवातीला कळवत होतो, व्हॉट्सॲप, ईमेल सहित सर्व माध्यमातून मी त्यांना तक्रारी दिलेल्या आहेत, पण त्यांनी कधीही कोणतीही दखल घेतली नाही। आणि या सगळ्यातून डिप्रेशनचा त्रास होऊन मी शेवटचा पेपर देऊ शकलो नाही सोशॉलॉजीचा। त्या गोष्टी रेकॉर्डवर आहेतच। पण त्यानंतर मात्र मी पेपर न देता गावी निघून गेलो आणि UGCकडे तक्रार केली। UGCकडे तक्रार केल्यानंतर मात्र UGCने त्यांना डायरेक्शन किंवा ऑर्डर दिले की या विहित वेळेमध्ये या तक्रारीची दखल घेऊन चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा। आणि त्यानंतर प्रिन्सिपल मॅडमनी मला बोलवलं आणि कॉलेजच्या प्रेसिडेंट मृदुला भाटकरचं प्रेशर आहे आणि तू तक्रार मागे घे याच्यासाठी प्रेशर टाकलं गेलं। कारण हे जर अशी तक्रार झाली, सिद्ध झाली तर कॉलेजच्या ॲक्रेडिशनवरती, म्हणजे NAAC सारख्या ग्रेड्सवरती, ॲक्रेडिशनवरती परिणाम होईल। त्यानंतर कॉलेजचं प्रायव्हेटायझेशनची पण त्यावेळेस प्रकरण होतं राज्य शासनाकडे, या सगळ्यावरती परिणाम होईल आणि तू माघार घे असं त्यांचं म्हणणं होतं। मग तरी मी ऐकलो नाही। मग त्यांनी शेवटी एक की मी स्वतः अँटी रॅगिंगची हेड आहे आणि मीच इन्क्वायरी करणार आहे माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, तर ॲटलिस्ट माझं नाव असता कामा नये, ते थोडंसं बरं राहील। तशी तीही माझी तयारी नव्हती, पण स्वाती योगेश त्यांच्या ज्या कलिग आहेत त्यांनी 2-3 वेळा भेटून मला प्रेशर टाकलं की त्यांचं नाव काढ मॅडमचं। मी शेवटी नाव काढलं। ॲटलिस्ट ह्याच न्याय देणार आहे तर त्यांचं नाव टाकणं ठीक नाही आपल्याला, म्हणजे आपला लढा म्हणजे ॲटलिस्ट न्याय मिळणं तर मुलांपासून आहे असं म्हणून मी केलं। पण त्यांनी चौकशी नेमली, चौकशीमध्ये कधीही कुठलीही न्याय्य गोष्टी झाली नाही। राघवन कमिटी म्हणून सुप्रीम कोर्टानं अपहोल्ड केलेली एक कमिटी आहे जिने रॅगिंग केसमध्ये कुठली निकष असली पाहिजेत, काही सूचना दिलेल्या आहेत की त्याप्रमाणे रॅगिंग कमिटीमध्ये चौकशी झाली पाहिजे। पण त्या कुठल्याही सूचनांचं पालन कॉलेजनं केलेलं नाहीये। बेसिक म्हणजे जसं की कॉलेजच्या बाहेरील एखादी तरी व्यक्ती चौकशीमध्ये असली पाहिजे, इन्क्वायरी कमिटीमध्ये, इन्क्वायरी ऑफिसर म्हणून, किंवा चौकशीच्या दरम्यान मुलं सस्पेंड असली पाहिजेत, त्यांनी विक्टिमला किंवा पुराव्यांना सोबत छेडछाड नाही केली पाहिजे। तर या सगळ्या प्रकारात कॉलेजनं कुठलीही न्याय्य भूमिका कधीही घेतली नाही। त्यांनी अगदी बेकायदेशीर बोगस असा रिपोर्ट बनवला, UGCला कळवला। मग मात्र मी अतिशय मला ते वेदनादायी होतं। मी पोलीस स्टेशन गाठलं आणि कंप्लेंट दिली। मला भले 1 वर्ष त्याचा पाठपुरावा करावा लागला, पण अगदी IPS दर्जाच्या पोलिसांनी चौकशी करून आणि लॉ ऑफिसरचं ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये गुन्हा घडलेला आहे असं ओपिनियन दिलं गेलं, त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे। तुम्ही म्हटला कोणत्या तरी अशी घटना झाली त्यानंतरपासून तुमच्यावरची रॅगिंग, कोणती अशी घटना झाली की रॅगिंग पर्यंत मुलं गेली आहेत? मुलं 7-8 मुलं दारू पीत बसलेली होती आणि मग सिक्युरिटी गार्डनं त्यांचा व्हिडिओ बनवला आणि मग मुलं घाबरली की आता व्हिडिओमध्ये जर दिसलो तर त्याच्यावर कारवाई होईल, आपल्याला हॉस्टेलमधून काढलं जाईल किंवा काय, त्यामुळे ते घाबरले आणि मग त्यांनी असा समज केला की मी तक्रार म्हणजे मी टीप दिलेली आहे। त्यानंतर हे सगळं सुरू झालं। साधारणपणे कधीपासून हे चालू आहे? नाही, ते डिसेंबर पर्यंत झालं। नंतर रूम चेंज माझी केली गेली, पण तोपर्यंत मात्र मी पेपर देऊ शकलो नाही। बरंच हॅरेसमेंट झालं आणि त्यापेक्षा जास्त हॅरेसमेंट हे होतं की 2-3 महिने
वारंवार त्या UGCला ईमेल करत राहणं की चुकीच्या पद्धतीने इन्क्वायरी होते, तुम्ही इंटरफेअर करा. जे मधल्या काळात मला जे पुरावे द्यायचे होते ते पुरावे विद्यार्थ्यांना इन पर्सन मी रिसिव्ड कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये देऊन देण्यासाठी दबाव आणला गेला. जर मी विक्टीम आहे, मुलं आरोपी आहेत, तर मी त्यांच्याकडे जाऊन स्वतः रिसिव्ड घ्यावी हे माझ्यासाठी नक्कीच म्हणजे त्रासदायी होतं. मी ते केलं नाही. त्यासाठी मला UGCकडे बऱ्याच कंप्लेंट कराव्या लागल्या, ईमेल करावे लागले. अगदी UK मधल्या किंग्स कॉलेज ऑफ लंडन अशा युनिव्हर्सिटीतल्या प्रोफेसरनी पण याच्यावरती आपलं ओपिनियन कळवलेलं होतं ईमेलद्वारे. मी ते कॉलेजला पण दाखवलं, पण कॉलेजवरती कधीही त्यांनी माझ्या बाबतीत दयाभाव किंवा अगदी ह्युमॅनिटी बेसिक दाखवली नाही. म्हणजे कायदेशीर तर नाहीच नाही, पण कुठल्याही प्रकारे त्यांनी न्याय भूमिका घेतली प्रशासन यावर काहीच करत नाही. काही करत नाही ते. म्हणजे आजपर्यंत त्यांनी कधीही केलेलं नाही तसं. आणि जर विक्टीम असेल तर त्यालाच दोषी ठरवणं आणि आपण नामनिराळं होणं, हात वर करणं हा कॉलेजचा पहिल्यापासूनच भूमिका आहे कॉलेजची. तुमच्या सोबत अजून कोणाकोणाचं म्हणजे अजून विद्यार्थी आहेत का ज्यांचं नाही, मी एकटा होतो. माझ्या सोबतच्या बाकीच्या मुलांना थोडाफार त्रास झाला तर त्यांना धमकावलं गेलं की याच्यासोबत याला येऊ देऊ नका आपल्या रूम वरती वगैरे. त्या मुलांनी माझ्याशी बोलणं सोडलं. मी त्याच्यात जास्त काही पडलो नाही. या मुलांच्या मागे कोण असं आहे, उभं कोण आहे? म्हणजे कॉलेज प्रशासन पण त्यांना साथ देते? कॉलेज साथ देत म्हणजे म्यूट कन्सेंट ज्याला म्हणतो आपण. हा, म्यूट कन्सेंट असेल तर त्याला अबेटमेंटच म्हणता येईल, क्रिमिनल अबेटमेंट म्हणावं लागेल. तर असं कॉलेजकडून होतं. कारण या सगळ्या गोष्टी जशा होत गेल्या आणि मुलांवरती कारवाई कुठली झाली नाही, त्याच्यामुळे मुलांना त्याचं म्हणजे एक पाठबळ मिळत गेलं इनडायरेक्टली. अगदी सुरुवातीलाच मुलांना बोलवून, त्यांच्या पालकांना बोलवून जर समज दिली असती तर ह्या गोष्टी इथपर्यंत आल्या नसत्या. पण कॉलेजला याच्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नव्हता. कागदावर सगळ्या गोष्टी, फक्त कागदी घोडे नाचवणे अशी कॉलेजची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. या संदर्भात तुम्ही डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. त्या 5 लोकांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राथमिक माहितीमध्ये काय आले आहे? पोलिसांना प्राथमिक चौकशी म्हणतात, पण त्याच्यावर खूप मोठी चौकशी झाली. म्हणजे सुरुवातीला सगळ्यांचे स्टेटमेंट घेण्यापासून त्याचं लिगल ओपिनियन DCP ऑफिसमध्ये IPS दर्जाच्या ऑफिसरकडून घेतलं गेलं, लिगल ओपिनियन. आणि गुन्हा घडलाय असं दिसल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अदरवाईज ILS सारख्या प्रेस्टिजियस कॉलेज रिलेटेड काहीतरी गुन्हा दाखल करणं हे पोलिसांसाठी इझी नव्हतं. पण गुन्हा घडलाय असं लक्षात आल्यानंतर वरिष्ठांच्या सल्ल्याने डायरेक्ट ऑर्डरने हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे आता कॉलेजनं म्हणणं की असं काही झालं नाही तर त्याला फारसं आता महत्व नाहीये. आपण पाहतो महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावांमधून पुण्यात शिकायला लोक येतात आणि अशा नामांकित कॉलेजमध्ये जर अशा प्रकारचे गुन्हे होत असतील तर काय करायचं? म्हणजे यावर आता सरकारने काय केलं पाहिजे? खूप वाईट आहे बघा. सरकारनं करण्यासारखं सरकारने कायदे तर बनवलेले आहेत, ते इम्प्लिमेंट झाले पाहिजेत. मुलांसाठी ह्या ज्या UGC सारख्या ज्या अँटी रॅगिंग कमिटीज वगैरे किंवा ज्या व्यवस्था आहेत त्या फारशा कोऑपरेट करत नाहीत. म्हणजे UGCचं याच्यामध्ये एवढाच रोल राहिलेला आहे की पीडितेचं, जो पीडित आहे त्याचं म्हणणं कॉलेजपर्यंत पोहोचवणं आणि कॉलेजचं म्हणणं पीडितापर्यंत पोहोचवणं. पण जर कॉलेज चुकीचं वागत असेल तर त्यानं फक्त एक लेटर पाठवायचं आणि महिनाभर वाट बघायची, त्याला एका महिन्यानं कॉलेज लेटर देणार, याच्यामध्ये वर्ष जाणार. हे म्हणजे रॅगिंगपेक्षा जास्त याच्यासाठी मग UGCची अँटी रॅगिंग हेल्पलाईन जबाबदार आहे, प्रिन्सिपल जबाबदार आहेत. ऍक्सेसिबल असलं पाहिजे. न्याय फक्त कागदावर ठेवल्यानं काहीच उपयोग होत नाही तसा. आजपर्यंत आपण पाहिलं तर अनेक कॉलेजमध्ये रॅगिंगमुळे लोकांनी आत्महत्या केल्याच्या आपण अनेक घटना घडल्या आहेत अशा. आणि अशाच जर घटना घडत गेल्या तर आत्महत्यांचं देखील प्रमाण वाढेल. त्यामुळे त्या संदर्भात काय केलं पाहिजे, दक्षता काय घेतली पाहिजे? ज्या व्यवस्था आहेत, ऑलरेडी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था व्यवस्थित राबवल्या पाहिजेत. म्हणजे सगळं आपल्याकडे आहे. म्हणजे नियम आहेत, अँटी रॅगिंग ऍक्ट आहे, युनिव्हर्सिटीकडे त्याचं हेड बनवलं गेलेलं आहे. काय केलं पाहिजे स्पेसिफिक? कॉलेजने ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे त्यांनी फक्त आम्ही नियम नाममात्र जर चौकशी करायची असेल फक्त कागदावरती, याच्यासाठी एक महत्वाचं आहे की जर पोलिसांनी ऍडमिनिस्ट्रेशनवरती जर गुन्हा दाखल केला तर महाराष्ट्रात एक चांगला मेसेज जाईल की जर तुम्ही गुन्हा दाखल करणार नाहीत, जर योग्य कारवाई करणार नाहीत तर कॉलेजवरती पण कारवाई होईल. हे मेसेज जाण्यासाठी कॉलेजवरती कारवाई होणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न दादा की आता या संदर्भात तुमची काय मागणी काय असणार आहे? बस ऍडमिनिस्ट्रेशनवरती गुन्हा दाखल व्हावा. मुलांवरती झालेलाच आहे, त्याचे पोलीस निष्पक्षपातीपणे चौकशी करतील. माझा तसा पोलिसांवरती विश्वास आहे. म्हणजे मी ज्युडिशरीमध्ये मागच्या 6 महिन्यापासून आहे. बऱ्याचशा जजेस सोबत मी काम केलेलं आहे, त्यांना असिस्ट केलेलं आहे.
सगळ्यांचं एक जनरल ओपिनियन असतं 99% केसेसमध्ये पोलीस हे बरोबर असतात. त्यांचा वैयक्तिक काहीच कुठल्याही गोष्टीमध्ये स्वार्थ नसतो. लेट होतं ही गोष्ट खरं आहे, म्हणजे पोलिसांच्या या प्रोसिजरमध्ये त्यांचा फोर्स कमी असतो, अगदी 3 पट कमी फोर्स आहे असं म्हटलं जातं. राज्य शासनाचा आता तो वेगळा विषय आहे की राज्य शासनाचा फंड आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण पोलिसांच्या कारवाई बाबतीत आपण अंशतः समाधानी आहोत आणि ते कारवाई करतील असा मला विश्वास आहे. तर हे होते ओमकार लोखंडे यांनी सांगितलेलं आहे. त्या मुलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता कॉलेज प्रशासनावरती देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.